ते विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या लसावी या नवीन भागाला आपण सुरुवात करत आहोत। मागच्या पाठामध्ये आपण मसावी कसा काढायचा, महत्तम सामायिक विभाजक, आणि आता लसावी कसा काढायचा, लघुत्तम सामायिक विभाज्य। आता विभाज्य म्हणजे काय, मल्टिपल। टुडे वी सी अबाउट लिस्ट कॉमन मल्टिपल, म्हणजेच लसावी कसा काढायचा याची आता माहिती घेणार आहोत। आता लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे नेमकं काय आहे। आता मल्टिपल म्हणजे विभाज्य, एखाद्या संख्येनं इतर वेगवेगळ्या कोणकोणत्या संख्येला भाग जातो त्या संख्या म्हणजे दिलेल्या संख्येचे विभाज्य असतात। आता उदाहरणार्थ 12 आहे, या 12नं कशाला भाग जातो, तर 12नं 12ला भाग जातो, 24ला जातो, 36ला जातो, 48ला जातो। या पद्धतीनं भरपूर पुढं अनंत संख्या भाग जाणारे येतात। तर हे सगळे 12ची विभाज्य आहेत, मल्टिपल्स आहेत, याला आपण विभाज्य म्हणतो, विभाज्य। मग आता आपण गेल्या वर्षी 6वीच्या गणितामध्ये या विभाज्य पद्धतीनं लसावी कसा काढायचा हे आपण शोधलं होतं। सगळे दोन जर संख्या दिल्या आणि त्याचा लसावी काढा म्हटलं तर आपण त्यांचे विभाज्य काढत होतो, आणि त्यातला सर्वात लहान कॉमन जो असेल तो विभाज्य बाजूला काढून तो लसावी आपण काढत होतो, बरोबर काय। आता उदाहरणार्थ समजा 8 आहे आणि 10 आहे, 8 आणि 12 आहे समजा, या संख्येचा लसावी काढायचा आहे तर आपण कसं काढत होतो, 8नं भागणार आहे म्हणजे 8चा पाडा थोडक्यात, 8 1 8, 8 2 16, 24 32 43, या पद्धतीनं आपण पाडा लिहितो। 12 1 12, 12 2 24, 12 3 36, 12 4 38, असं अनन्युमरेबल हे आपण विभाज्य काढत होतो। These are the multiples of these 8 and 12. Then we find out the common multiple, lowest common multiple. Lowest म्हणजे सर्वात लहान। मग इथं सर्वात लहान 8 आहे, खाली 8 आहे का, नाही। इथं 16 आहे, खाली 16 आहे का, नाही। इथं 24 आहे, खाली 24 आहे का, आहे। म्हणजे पहिला कॉमन म्हणजे सामायिक, यात पण आहे आणि यात पण आहे। पहिला कोण सापडेल तर तो 24 सापडला, म्हणून या संख्येचा LCM म्हणजेच लसावी 24। अशा पद्धतीनं आपण 6वीला ये लसावी काढायची ही पद्धत, विभाज्य काढायची पद्धत आपण पाहिलेला आहे। आता आपल्याला लसावी काढायचा आहे तो प्राईम फॅक्टर्स पद्धतीनं, जसं मसावी आपण प्राईम फॅक्टर्स पद्धतीनं काढलं, मूळ अवयव पद्धतीनं, तो फाइंड आउट दी LCM विथ द मेथड ऑफ प्राईम फॅक्टर्स। सो सी हियर अबाउट द 8 and 12 वी फाइंड आउट दी LCM। आपण 8 आणि 12चा मूळ अवयव पद्धतीनं कसा काढायचा बघा। आता मूळ अवयव असे पाडतो आपण, बे चोक 8, बेनं भाग गेला, परत 2 जातो का बघा, बे 2 4, बे 1 बे, हे झाले 8चे मूळ अवयव। 8चे मूळ अवयव काय झाले, 8 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2। आता आपल्याला पाडायचे आहेत ते 12चे मूळ अवयव। या ठिकाणी 12 लिहिलं, पहिला बेन जातोय, बे सक्क 12, परत बेन जातोय, बे त्रिक 6। आता मूळ अवयव आली म्हणून 3 1 3 हे अवयव पाडले। इथं लिहिले 12चे आपले मूळ अवयव हे जे आले ते गुणाकार रूपात, 2 गुणिले 2 गुणिले 3 झालं। हे आपले प्राईम फॅक्टर्स काढून झालेले आहेत। आता आपण काय करायचे आहेत, या प्राईम फॅक्टर्समधून पहिला कॉमन प्राईम फॅक्टर्स किती आहेत त्यांना बाजूला काढायचं। कॉमन इथं 2 आहे, इथं 2 आहे, 2, म्हणून त्यांचा पहिला दोघांचा कॉमन घेतला आपण 2। त्याच्यानंतर इथं 2 आहे, परत 2 आहे का इकडं, मग आहे, म्हणजे ह्याला पण आपण काय करायचं, 2 2, दिस इज द कॉमन प्राईम फॅक्टर। आता परत इथं 2 आहे, इथं 2 आहे का, नाही, संपले आपले कॉमन प्राईम फॅक्टर्स संपले। आता जे शिल्लक राहिलेले प्राईम फॅक्टर्स आहेत त्यांना पण इथं मल्टिपल करून घ्यायचं आहे, कारण आपल्याला काय करायचं आहे, लसावी काढायचं आहे। म्हणून इथं काय राहिलं आहे,
2 राहिले त्याला आपण 2ला घेतलं. इथं काय राहिले 3 राहिले, ह्या 3ला पण घेतलं. जे राहिले ते घ्यायचं आणि यांचा मात्र आता काय करायचा, सगळ्यांचा गुणाकार करायचा. 2 दोन्ही 4, 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24. म्हणून लसावी काय आला बघा, लसावी आला 24. LCM इज इक्वल टू 24. अशा पद्धतीनं मूळ अवयव पद्धतीनं आपण हे काय करायचे आहे, त्या ठिकाणी लसावी काढायची ही पद्धत आहे. समजा आता दुसरं एक एक्झाम्पल घेऊ आपण. दुसरं एक्झाम्पल इथे घेऊ आपण. 30 आणि 40 याचा काय काढा, लसावी काढा. फाइंड आउट द LCM ऑफ 30, 40. आपण मग 30चे परत फॅक्टर्स पाडले. 2 भाग जातो का पहिला बघा, 2 जातो आहे, 0 आहे म्हटल्यानंतर. 2 एके 2, 2 पंचे 10. आता 3 जातो का बघा, जातो आहे. 2 जात नाही, 3 जातो आहे. 3 पाचे 15. आता परत मूळ अवयव आली म्हणून 5 एके 5. हे झाले 30चे प्राईम फॅक्टर्स. 2 गुणिले 3 गुणिले 5. आता आलं 40चं. 40चे प्राईम फॅक्टर्स पाळूया आपण. 2 भागालं 2 दोन्ही 4, 2 0 0, 2 एके 2, 2 0 0, 2 पंचे 10, 5 एके 5. म्हणून 40चे मूळ अवयव आले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 5. आता आपल्याला ह्यात काय लिहायचे आहेत, यातले कॉमन फॅक्टर्स लिहायचे आहेत. बघा यात कॉमन फॅक्टर्स काय आहेत बघा. इथं 2 आहे, इथं 2 आहे का, आहे. म्हणून त्याला गोल करायचं सरळ आणि ते एकदाच लिहायचं. कॉमन म्हटल्यानंतर एकदाच येणार, दोघाबद्दल एक. परत आता इथं 3 आहे, इकडं 3 आहे का कुठं, नाही. परत आता इथं किती आहे, 5 आहे, इकडं आहे का कुठं, 5 आहे. म्हणून तो कॉमन फॅक्टर आला 5, तो लिहिला इथं गुणिले 5 झाला. आता इथं काय राहिलं शिल्लक, 3 राहिले. त्या 3ला परत घ्यायचं गुणिले 3. आता इथं शिल्लक काय राहिलं, 2 राहिलं आहे, त्याला पण घ्यायचं. इथं 2. परत इथं काय राहिलं आहे, 2 राहिले, ते पण 2 घ्यायचं गुणिले 2. हे आपल्याला इथं फॅक्टर्स मिळाले. यांचं आता मल्टिप्लिकेशन करायचं. 5 दोन्ही 10, 10 त्रिक 30, 30 दोन्ही 60, 60 दोन्ही 120. हा आला आपला LCM, हा आला आपला लसावी. लसावी किती आला, 120. अशा पद्धतीने ही लसावी काढायची मूळ अवयव पद्धत आहे. आता हीच पद्धत सोप्या पद्धतीनं मूळ अवयव काढायचे कसं बघा. उभ्या पद्धतीनं एक एक्झाम्पल घेऊन दाखवतो तुम्हाला. 18, 24, 42 3 संख्या या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत. या 3 संख्यांचं आपण काय काढायचं आहे, आता लसावी काढायचा आहे. मग तो आपण जसं मसावी काढतो त्या पद्धतीनं आपण काढून बघू आपण थोडंसं. बघा 18, 24 आणि 42. दीज आर दी 3 नंबर्स 18, 24 आणि 42. फर्स्ट वी डिवाइड द कॉमन मल्टिपल्स फॅक्टर्स. सो हिअर पहिला 2 जातो का, पहिला भाग बघायचा जातो आहे. 2 9 18, 2 एके 2, 2 दोन्ही 4, 2 दोन्ही 4, 2 एके 2. आता 2 जातो का बघा, सगळ्याला जात नाही. मग 3 जातो का बघायचं सगळ्याला. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 6 या जातो आहे 3. 3 त्रिक 9, 3 चौक 12, 3 7 21 झालं. परत 3 जातो का बघा कशाला, इथं कशाला जात नाही. ह्याला एकट्यालाच जातं, ह्याला जात नाही, याला जात नाही, सोडून द्यायचं. जर दोन्हीला पण जात असेल तरी पण घालवायचंच.
म्हणजे याला आणि याला जर दोन्हीला जात असेल तरी पण घालवायचं. समजा इथं 6 असतं तर इथं काय केलं असतं आपण 3 भागाला असतं, 3 1 3 3 2 6 केलं असतं. पण इथं नाही आहे, जात नाही म्हणून आपण घालवत नाही आहे. 2 इथं 2 असले, 2 जरी या संख्या भाग जाणार असल्या तरी भाग घालवायचे. आता इथं किती आलं, कॉमन 3च आले म्हणून हे लिहायचं ती 2 गुणिले 3 लिहायचं. आता इथं जे शिल्लक राहिले ते पण इथं गुणाकार, जसं इथं आपण करत होतो तसं इथं पण करायचं. 3 शिल्लक राहिले त्या 3ला पण घ्यायचं, 4 शिल्लक राहिले त्याला पण घ्यायचं, 7 शिल्लक राहिले त्याला पण घ्यायचं आणि मग ह्यांचा गुणाकार करायचा. 2 त्रिक 6, 6 त्रिक 18, 18 चौक 72, 72 गुणिले 7, 7 दोन्ही 14, हा चालला 1, 7 7 49 आणि 1 50, 504. या ठिकाणी 504 हा या 3 संख्यांचा काय आला, लसावी आला. म्हणून LCM अर्थात मसावी बरोबर 504 आला. सोपी पद्धत ही आहे. फक्त यात लक्षात ठेवायचं, जर 3ला जात नसेल आणि 2ला जात असेल तर पण भाग घालवायचंच आणि मग पुढं जायचं. आलं लक्षात. या ठिकाणी बघा प्रॅक्टिस सेट नंबर 13 या ठिकाणी सोडवायचं आहे. जर यामध्ये लसावीमध्ये एक साधा नियम लक्षात ठेवायचा, दिलेली संख्यापैकी एक जर संख्या मूळ संख्या असेल, एखादी संख्या जरी मूळ संख्या आली, उदाहरणार्थ बघा 12 आणि 13 आहे, यात 12 आणि इथं 13 आहे, ही 13 मूळ संख्या आली. व्हेन गिवन नंबर्स वन नंबर इज प्राइम नंबर देन देअर मल्टिप्लिकेशन इज देअर LCM. त्यांचा गुणाकार दोघांचा हाच त्यांचा काय असतो, लसावी असतो. उदाहरणार्थ 12 गुणिले 13 12 36, 12 के 12 आणि 3 156 हा दोघांचा लसावी. तसंच या ठिकाणी प्रॅक्टिस सेट नंबर 3मध्ये तोच हे आहे, प्रश्न आहे. फाइंड द SCF अँड LCM ऑफ द नंबर्स गिवन बिलो, व्हेरीफाय दॅट देअर प्रॉडक्ट इज इक्वल टू द प्रॉडक्ट ऑफ गिवन नंबर्स. लक्षात. म्हणजे यांचा लसावी आणि मसावी काढायचा आहे. आता मसावी कसा येणार, एक जरी मूळ संख्या आली तर त्यांचा मसावी एकच येतो, बरोबर आहे का. हा नियम आपण शिकलो आहे. आणि ह्यांचा गुणाकार काय येतो, लसावी येतो, म्हणून ह्यांचा गुणाकार लसावी. लसावी करताना ह्यांचा गुणाकार करायचा, मसावी मात्र 1. यात फक्त काय पाहिजे, एक संख्या मूळ अवयव संख्या पाहिजे, म्हणजे त्यांचा विभाजक हा फक्त 1 आला पाहिजे दोघांमधील. आता इथं बघा, इथं 15 चौक 60 याने याला भाग जातो आहे म्हटल्यानंतर हा काय आहे, 15 हा याचा मसावी येणार. आलं का लक्षात. आणि 15 चौक कितीनं गुणल्यावर याला 60 आलं, 15 15 4 राहिलं, तर हे याच्या पाड्यामध्ये आहे, तर यातली मोठी संख्या ही याचा लसावी असते. 15 आणि 60 आहे, 15 आणि 60 आहे. समजा पहिली संख्या किंवा दुसरी संख्या एकमेकाच्या पाड्यात असतील तर त्यातली लहान संख्या हा काय असतो, त्यांचा मसावी असतो. 15 हा मसावी आला आणि मोठी संख्या हा त्यांचा काय असतो, लसावी असतो. 60 हा लसावी आला, हा मसावी आणि हा लसावी. हा साधा नियम आहे. हे नियम लक्षात ठेवा, व्यवस्थित व्हिडिओ बघा आणि उदाहरण संग्रह 13 सोडवा.